नमस्कार मित्रांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपण पाहणार आहोत. कारण की आता जो काही अलकनंदाचा त्रास हा साहेबांना होत आहे, त्या त्रासाबद्दल आता फायनली शुभंकरला समजणार आहे. म्हणजे जे काही आता अलकनंदाचे डाव आहेत ते सगळे शुभंकर आणि श्रावणी कसे उलथवून पाडणार आहेत. आणि साहेबांना अखेर आता काहीही दुसरा ऑप्शन नसल्यामुळे शुभंकर आणि श्रावणी हे त्यांच्या ताब्यात ठेवणार आहे. म्हणजेच एक प्रकारे साहेबांना त्यांच्या भल्यासाठी का होईना किडनॅप करणार आहेत. आणि कशाप्रकारे आता साहेब अलकनंदाचा नेमका त्यांना काय त्रास होत आहे आणि त्याचबरोबर साहेबांना बरं केल्यानंतर अलकनंदाचं सत्य ते कसे त्यांच्यासमोर आणणार, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की साहेब हे खूप आजारी असतात आणि अलकनंदा ही मुद्दामच त्यांचं पूर्ण शरीर निकामी करण्याचं काम करत असते. आणि या सगळ्याच गोष्टीमुळे आता साहेबांनाही कळत नसतं की ते काय आणि कसे वागत आहेत. इतक्यातच इथे श्रावणीला साहेबांची खूप आठवण येत असते. आणि त्यानंतर मग आता श्रावणी ही ठरवते की काही झालं तरीही माझ्या वडिलांना नेमकं काय होतं आहे ते बघायलाच हवं. कारण की आत्तापर्यंत विठ्ठलाची कोणतीही पूजा ही त्यांनी चुकवलेली नव्हती, पण आता अचानक हे सगळं कसं काय घडलं, काय गोष्टी घडल्या, या सगळ्या गोष्टी आता तिला काहीही समजत नसतात. त्यामुळे मग आता हे सगळं घडत असताना श्रावणी ही शुभंकरला जायला सांगते. परंतु शुभंकर जेव्हा आता बंगल्यात आलेला असतो तेव्हा बंगल्यात आल्यानंतर त्याला अलकनंदा हकलवण्याचे काम करत असते. त्याला ती आतमध्ये घरात अजिबात येऊ देत नाही. आणि या सगळ्यामुळे आता श्रावणी इथे तिला बेचैनी असते, तर इथे शुभंकरला कळत नसतं की नेमकं आपण करायचं तरी काय. या सगळ्या गोष्टीतून कशाप्रकारे बाहेर काढायचं साहेबांना. आणि तो एकदा रिक्वेस्ट करत असतो की मला जाऊ दे आणि साहेब कसे आहेत ते बघू दे. परंतु तरीही अलकनंदा त्याला हे सगळं करायला सांगत नसते. अलकनंदाला एवढंच माहीत असतं की काहीही झालं तरीही विश्वंभरपर्यंत कोणीच गेलं नाही पाहिजे. जर त्याच्यापर्यंत कोणी गेलं तर त्याचा जो होणारा त्रास आहे तो समजेल, मग आपण नेमकं काय करू शकतो. या सगळ्या गोष्टी आता तिला काहीही कळत नसतं. म्हणून मग अलकनंदा ही शुभंकरला घरातून हाकलवून लावते. शुभंकर बाहेर जातो आणि नंतर तो वॉचमनला सगळं काही विचारतो की नेमकं साहेबांचं काय चाललं आहे, कशाबद्दल त्यांना हा सगळा त्रास होतोय. तेव्हा साहेबांना तो सांगतो की आम्हाला घरातलं आणि बंगल्यातलं काही कळत नाही. शुभंकर साहेब, म्हणजे आम्ही सांगितलं असतं तुम्हाला, पण मलाही काही माहीत नाही आहे. आणि ज्या मॅडम आहेत ना, त्या मॅडम काहीही कळू देत नाही. आणि हल्ली पूजेला वगैरे पण त्याच गेल्या होत्या. मग मलाही कळत नाही आहे, त्या मॅडम साहेबांना ना बाहेर पडू देत ना साहेबांना कोणाला भेटू देत आहे. मलाही कळत नाही आहे ह्या मॅडम अशा का वागता येतं. तेव्हा मग शुभंकरला तिथे जाऊन समजतं की नक्की ना काहीतरी गडबड आहे. हे सगळं जे काही चालू आहे ना ते बहुतेक अलकनंदामुळे तर चालू नसेल ना. म्हणजे ती हे सगळं करते. जेव्हा ऑफिसमध्ये हे सगळं शुभंकर बघायचा तेव्हा मात्र त्याला समजायचं ही अलकनंदा कोणत्या लेवलची बाई आहे. काहीही झालं तरीही ती या सगळ्या गोष्टी माफ करणार नाही. ती नक्की साहेबांना अडकवण्याचा प्रयत्न करते आणि साहेबांची जागा ही तिला प्रत्येक वेळेला हवी असते. आणि म्हणून ती या सगळ्या गोष्टी करायला साहेबांना भाग तर पाडत नसेल ना. या सगळ्या गोष्टी आता त्याला कळत असतात, पण नेमकं करायचं काय हेही त्याला समजत नसतं. पण आता विचार करतो की काही जाऊन मला साहेबांना भेटलं पाहिजे. पण याबद्दलचं सगळं डिस्कशन मला करून घेतलं पाहिजे, ते म्हणजे श्रावणीबरोबर. आता श्रावणी ही घरात असते त्यावेळेला नेमकं काय बोलावं, कसं, ह्या गोष्टी तिला सुचत नसतात. कारण की आता शोभा आणि अनुराधा ह्या दोघीजणीही श्रावणीच्या विरोधामध्ये असतात. तर सानिका आणि अन्ना हे दोघंजणं श्रावणीच्या बाजूने झालेले असतात. तर सानिका ही काही झालं तरी आईला समजवते की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या घरामध्ये ही जी काही लक्ष्मी आहे ना तिला लाथारण्याचं काम तू करू नकोस आई. आपल्याकडे ही जी आपली श्रावणी आहे ती सगळं घर एकत्र करते, त्यामुळे तू तिला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नको, असं ती तिला आता समजवत असते. तरीही अनुराधा म्हणते की हे बघ, तू जरा शांत बस, तुझे काही शीण खाल्लेस ना आणि त्यामुळे तू आम्हाला काही शिकवायला येऊ नको, समजलं. आम्हाला माहिती आहे कोण कसं आहे आणि कोण कसं, त्यामुळे तू उगीचच मला काही दाखवायला जाऊ नको. तुला जे काही करायचं ना ते तू कर, बिंदास्त कर, पण आम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे. तू हे जे काही वागते या सगळ्या गोष्टींमुळे तुला मी अजिबातच माफ करणार नाही आहे, असं ती तिला सांगते. सानिका म्हणते की आई, तू मला माफ कर किंवा नको करू, परंतु मला माहीत आहे की माझ्या पोटामध्ये बाळ वाढते आणि त्या बाळाबद्दल कितीही काही झालं तरीही मला आत्मीयता आहे. आणि म्हणूनच मला त्या बाळाच्या पोषणासाठी का होईना स्वतःला तयार करायचे. आणि तो किती काही झालं तरीही मी तुला या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवलं हेच बरं आहे. आई, माझ्याबरोबर माझी वहिनी आहे आणि दादा आहे,
आणि अण्णा देखील आहेत. तू मला साथ देणार की नाही ते माहीत नाही, पण मी या सगळ्या गोष्टी आता बाजूला टाकणार आहे. किती काही झालं तरीही मी या सगळ्या गोष्टींपासून लांब जाणार आणि मला माझं ध्येय आहे ते पूर्ण करायचं आहे. मला स्वतःचं पोट भरून माझ्या मुलाच्यासाठी तरतूद करायची आणि ते मी करणार, असं म्हणून इथे सानिकाने आता स्वतःचा खूप मोठा डिसिजन घेतल्यामुळे ती तिच्याकडे बघते. शोभे मात्र पुन्हा आईला म्हणते की बघितलं, ही ना आता आगाऊ झाली, आगाऊ. त्या श्रावणीच्या नादीला लागून ना ही पण तशीच वागायला लागली. म्हणजे हिला हे जे काही वागते ना हे फक्त तिच्यामुळे वागते, लक्षात घे. आता नंदा ही बेचैन असते. खरं तर शुभंकरला घालवणं तिच्यासाठी खूप कठीण असतं. अचानक शुभंकर घरी कशाला आला याचा विचार हा तिच्या डोक्यामध्ये येत असतो. म्हणून ती विचार करते की किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी याच्यापासून मी कसं लांब राहू, मला काहीही समजत नाही आहे. तेव्हा मग आता या सगळ्या गोष्टी त्या कशा करायच्या, काय करायच्या हे तिला काहीही कळेनासं झालेलं असतं. म्हणून आता नंदा ही घाबरते, माझ्याबद्दल काहीही प्रॉब्लेम येऊ नये आणि या शुभंकरला जर परत आला ना तर त्याला नक्कीच हकलवून लावायचं. काय करायचं या सगळ्या गोष्टी आता तिला काहीही समजत नसतात. नंतर आता शुभंकर घरी जातो आणि हे सगळं घडलेला प्रकार हा श्रावणीच्या कानावरती घालतो. म्हणजे नेमकं काय झालं आहे, कसं झालं आहे हे सगळं तिला तो सांगतो. आणि त्यामुळे मग आता श्रावणीला समजलेलं असतं की ही अलकनंदा म्हणजे आत्या काहीही करू शकते. मग श्रावणीला तो सगळा घडलेला प्रकार सांगतो. आपल्याला ती कोणापर्यंत तिच्यापर्यंत जाऊनच देत नाही आहे. म्हणजे आपण जायला गेलो तर ती तिच्यापर्यंत जाऊ देत नाही आहे. आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना की आपल्याला साहेबांना तिथून हलवून लावता आलं पाहिजे. साहेबांचा जीव वाचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर ती बाई काहीही करू शकते. मला तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मग श्रावणी म्हणते की आता काय करायचं, आपण बाबांना तिकडून कसं हलवायचं, काय करायचं. तेव्हा मग तो म्हणतो की मला तरी वाटते ना श्रावणी, आपण ना त्यांना कुठेतरी साहेबांना हलवलं पाहिजे. आणि मला ना साहेबांचं एक जुनं फार्म हाऊस माहिती आहे, तिथे जर आपण त्यांना नेऊन ठेवलं आणि तिथे डॉक्टरांची वगैरे व्यवस्था केली ना तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होऊ शकतील. नेमकं काय करायचं हे काहीही कळत नसतं. श्रावणी म्हणते की चालेल, जर बाबांच्या तब्येतीसाठी तू हे म्हणत असशील तर आपण हे नक्की करूया. कारण की किती काही झालं तरीही हे सगळं वाचणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांची तब्येत बरी होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे असं तिने आता समजवलेलं असतं. त्यामुळे मग आता नंदाचा पर्दाफाश करायचं हे मिशन आता शुभ आणि श्रावणी यांनी ठरवलेलं आहे. काही झालं तरी बाबांना बाहेर आणायचं आणि इथे आता नंदाला मुद्दाम घराबाहेर काढण्याचं काम हे कसं तरी शुभंकरने केलेलं असतं. मुद्दाम कुठल्या तरी कॉन्टॅक्टला रुलर पार्टीला बोलवून त्याने तिला घराच्या बाहेर काढलेलं असतं मीटिंगसाठी. आणि मग नंदा ही घराच्या बाहेर पडल्यानंतर शुभंकर आणि श्रावणी हे गपचूप घरात शिरलेले असतात आणि घरात शिरून त्यांनी साहेबांना बाहेर काढण्याचं काम केलेलं असतं. म्हणजे तिकडून आता साहेबांना ते बाहेर नेतात आणि त्यांची प्रकृती ही खूप गंभीर असते, त्यांना काहीही समजत नसतं. तेव्हा मग आता साहेबांना श्रावणी आणि शुभंकर हे एका ठिकाणी घेऊन जातात. तिथे शुभंकर एका डॉक्टरला बोलवतो. नेमकं यांना कसला त्रास झाला आहे, कुठल्या गोळ्या यांच्या शरीरात गेल्यात त्यामुळे यांना त्रास होतो आहे, हे सगळं विचारल्यानंतर त्यांना समजतं, त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं घडलं आहे ते म्हणजे की त्यांना काहीतरी ओव्हरडोस दिला गेला होता. म्हणजे त्यांचं शरीर निकामी होण्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं. त्यांच्या शरीराला त्रास व्हावा, हे सगळं व्हावं यासाठी त्यांना हे सगळं करायला लागलेलं होतं. म्हणजे इतके हेवी डोस आणि त्यांचं मेमरी निकाम करण्याचं काम आणि त्यांचं ब्रेन लॉस करण्याचं काम हे सगळं करत आहे. आता मात्र हे ऐकून श्रावणीला धक्का बसतो की वडिलांच्या सोबत इतकं चुकीचं घडत आहे आणि हे सगळं नंदा करते. त्यामुळे आता नंदाला काही केल्यास सोडायचं नाही असंच आता त्या दोघांनी ठरवलेलं असतं. काही केलं तरीही नंदाच्या बाबतीतलं हे सत्य आता त्यांना समजणारच असतं. त्यामुळे काय करावं हे काही गोष्टी कळत नसतात. आता साहेबांची ट्रीटमेंट सुरू होते आणि साहेबांची ट्रीटमेंट सुरू होत असताना ते त्या ट्रीटमेंटलाही अगदी व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड करत असतात. आणि इकडे साहेब गायब झाल्यामुळे घरात सगळी गडबड होत असते. साहेब कुठे गेले, काय गेले या सगळ्या गोष्टी नंदा येऊन विचारत असते, परंतु कोणीही तिला उत्तर देत नाही. कारण की नंदाला कोणीही उत्तर मुद्दामच देत नाही. शुभंकर आणि श्रावणी जे करतील ते चांगल्यासाठीच करतील हे अपर्णालाही माहीत असतं. त्यामुळे तिला कोणीही उत्तर देत नसतं आणि मुद्दामच आता श्रावणी आणि शुभ यांनी काहीही कोणालाही कळवलेलं नसतं. तर साहेबांची प्रकृती ही ठीक होत असताना त्यांना पुढे जे काही घडलं आहे ते सगळ्या गोष्टी आता समजलेल्या असतात. आता नंदाने त्यांना गोळी देऊन आणि म्हणजेच काही चुकीच्या औषधं देऊन सगळी वाट लावलेली आहे हे आता साहेबांना समजलेलं आहे. त्यामुळे नेमकं पुढे कसं आणि काय घडणार सगळं पाहणं अगदी रंजकतेचे ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय.